को कहा हमको घर जाना। आम्हाला बघा, पब्लिक बघा, मी काय नाही आपोआप पे ध्यान मत दो। जय श्री राम, चलो बना दे काम। जय सियाराम, गुड मॉर्निंग, जय श्रीराम। तर तयार झालोय आणि आता आपण निघलोय प्रयागराजसाठी। तर सर्वात आधी जाऊया मंदिरात, शनिवार आहे आज, बजरंगबलींचं दर्शन घेऊ आणि मग निघूया। चला भेटूया पुढे। जय श्रीराम। मंदिर बंद आहे, चला बाहेरनच दर्शन घेऊ आणि निघूया, प्रवासाला सुरुवात करू। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, अरे चला तर प्रवास चालू करूया आता इथून। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव। चला तर भेटूया प्रवासात। जय श्रीराम, जय श्रीराम। चला तर डिझेल टाकून घेऊया आता, गाडी फुल करू। आपली धन्नू जर आपल्याला प्रत्येक ठिकाणी साथ देतेच, ही ट्रिप पण आपली सुखरूपपणे पूर्ण करेल 100%। माहिती मेहनत ज्याच्यातली गाडी हलून हलून पेट्रोल डिझेल भरी ज्याच्यातले 200 रुपयाचा वारला। नाश्ता बिष्टा घेऊया इथून। नाही त्याला सकाळी फोन केला, निओ चाललो म्हणून इथून नाश्ता बिष्टा घेऊ। एकदा समृद्धीला लागले आपल्याला काहीच भेटणार नाही, त्या दिवशी इथूनच घेऊ जे असेल ते, आणि मग थेट डायरेक्ट आपण समृद्धीला लागू। नाश्ता घेतली द्यावी म्हणजे समृद्धीला त्रास नको। तर 2000 पुरं चल, ते 2000 पुढे काय येतं, जे काही पण जा काहीतरी जा। तर नाश्ता बिष्टा घेतलेला आहे, ज्याच्या त्याला बारक्या पिशव्या आहेत। निश्चय निघू आता, चला पहिले नायट्रोजन भरू आपण। VIP हवा भरणार आहे तिथे। साबजी नाइट्रोजन है क्या? अरे बस क्या भाई, तो भर दो ना, नाइट्रोजन भर दो। बहुत दिक्कत आया है, कब से नाइट्रोजन ढूंढ रहे, मिल नहीं रहा है, आप भर दो। हवा भराल माणूस नाही, आम्हालाच भरायला लागते आता नायट्रोजन। असं वाटतं बाहेर देशाने चला तर आम्ही नायट्रोजन भरून घेतलेला आहे, आता निघतोय डायरेक्ट लागू समृद्धी महामार्गाला आणि इथून निघू डायरेक्ट बूर सो। चल कुंभ चले, चल कुंभ चले, चल कुंभ चले। नमस्कार मंडळी, तर आम्ही आता 500-650 किलोमीटर पल्ला अंतर पार केलेला आहे आणि आता आहे वाशिमच्या पुढे भूरच्या आसपास आहे आपण। आता गाडीला थोडा ब्रेक देऊ, म्हणजे कसं गाडी जास्त हिटिंग व्हायला नको आणि पुढे लफडा होण्यापेक्षा थोडासा रेस्ट केलेला बरा, म्हणून थोडासा 5-10 मिनिटं इथे थांबू आणि नंतर पुढे मग बघू। आता नाश्ता पाणी चालूच आहे, जिथं असेल जर भूक वगैरे लागली तर जेवणासाठी थांबू कुठेतरी, बघूया। तर भेटूया पुढे। काहीच नाही। तर आता आपण पोचले वर्धाच्या इथे। नागपूर इथून 100 किलोमीटर आहे। आता इथं मस्त जेवण करू आणि मग पुढे जाऊ। तर आपल्या गावातली दुसरी गाडी आपल्या जोडीला एक, म्हणजे ते पण आजच निघल्यात, त्यांची गाडी पंक्चर झाले तर इथं पंक्चर काढतात। निर्दोषाची गाडी आहे, तर ते पण जोडीलाच आहे। जोडीला जेवण करू आणि मग इथून पुढचा प्रवास चालू करू। तर भेटूया मध्ये। चला तर आपण जेवण केलेलं आहे, आता जाऊ पुढच्या रस्त्याला। आता आपला पायलट अमोल दादा, मग भेटू पुढे। माते की जय, भेटू पुढे चहा नाश्त्याला। महादेव, चहा नाश्त्याला भेटू पुढे। चला जाऊ तिथे खाऊ, नामचं खाऊ पण आहे बरोबर, थैल्या भरल्या। आता नागपूरमध्ये आहे आपण, परत एकदा डिझेलची टँक फुल करून घेऊ आपण, म्हणजे पुढे त्रास नको, कुठं भेटेल नाही भेटेल टेन्शन नाही, आताच फुल करून घेऊ परत आणि मग पुढे थांबू चहा नाश्त्यात।
परत एकदा गाडी फुल केली आपण नागपूरमध्ये. आमच्या मूर्ती तिच्या व्यवस्थित आता जाऊ पुढे डायरेक्ट. आता टेन्शन नाही. कर फुल. हा, तर चहा पिऊ आता आपण इथे. कॉफी प्यायची आहे पेक्षा. हा झालं असतं. चला आता चहा पिऊ नंतर कॉफी पिऊ. पुढे थांबू जेवायला डायरेक्ट. फुल ट्रॉफिक आहे इथं, फुल ट्रॉफिक. सगळ्यांच्या गाड्या हिटिंग झाल्यात आणि पुढे एक मोठी गाडी पलटी झाली असं वाटतोय नाही. पुढे गेल्यात ना एक गाडी, त्यांनी सांगितलं का एक गाडी पलटी झाली म्हणून ट्रॉफिक झाले. आणि इथे रस्त्यात पण फुल गाड्या थांबल्यात, सगळ्यांच्या गाड्या हिटिंग झाल्या. आमचा हिटर गाडी हिटर. हीच ती अवदसा इथं पलटी झाले, तिचे मुलं ट्रॉफिक झाले. 1 घंटा फुकट झाला. 1 घंटा खाला हे गाडीने. ट्रॉफिक झाले फुल. हरियाणावाल्यांची टांगा पलटी ना. ट्रॉफिक मधून आपण निघलोय आता. मस्त इथं गर्दी आहे भरपूर या हॉटेलवर, म्हणजे चांगला असेल. बघू जाऊ. भाकरी काय आहेत आपल्या, भाजी ऑर्डर करू, मग जेवून मग पुढचा प्रवास चालू करू. बघूया पॉसिबल झाला तर फुल नाईट, नाहीतर मग स्टे करू. सगळं टेंट तर आपल्या जोडीला आहेच आपला, पण बघू कसं काय करायचं ते. चला बघूया. आहे पनीर मसाला और दाल फ्राय. दाल फ्राय पनीर मसाला और भाकरी तो अपना घर का है. तो ताजा ताजा बनतोय सगळा. ताजा ताजा गरमागरम घेऊन खाऊ. गर्दी तर फुल आहे हॉटेलला. बघूया टेस्ट करून कसं काय आहे. रूम पण आहे त्यांच्या अवेलेबल मागे. मोठे हॉटेल ढाबा आहे. बघूया आता टेस्ट कशी आहे कसं काय. पब्लिक तर भरपूर आहे. चला तर बघूया आल्यावर. दाल फ्राय तर आलेली आहे, पनीर मसाला यात बाकी. आपला दाल फ्राय आणि पनीर मसाला आलेला आहे. मस्त आता टेस्ट करू, जेवू. हो काय टेस्ट कशी आहे त्याचा काय. बरोबर वहिनीला एक झोप ये नाही. नवरा इकडे झोपा घ्या आपलं परत. जेवण करून आपला झालेला आहे. पनीर मसाला काही बरोबर नव्हता. दाल तडका तरी ठीक होता, पनीर मसाला बरोबर नव्हता. ढकलला दिवस. चला आता पुढे जाऊ, पुढचा प्रवास चालू करू. चला भेटूया पुढे प्रवासात. जेवण करून झाला, आता जरा नाईट आउट करू पेट्रोल पंपावरच. आपला गाव नाही आहे, दुसरीकडे नाईट आउट करायला. पेट्रोल पंपावर जरा फेरे मारू. 3 रुपये डिझेल जास्ती आहे ना. बघू कसा कर. डिझेल भाव जास्त इकडं. 3 रुपये जास्त आहे डिझेल भाव. 31 पैसे आहे. म्हणजे बघा महाराष्ट्र स्वस्त आहे ना, सांगतात महागाई आहे महागाई आहे. बघून घ्या कसा आहे, तुम्हाला दाखवतो आता आम्हाला. बघा पेट्रोल 108.14. बघा डिझेल 93.43. आपल्याकडं आहे 90. म्हणजे 3 रुपये जास्त आहे. म्हणून महाराष्ट्राचं नाव खराब करू नका. आपला महाराष्ट्र बरोबरच आहे. हा MP आहे ना. आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे. चला तर प्रयागराज इथून 17 किलोमीटर आहे. आपण पोहोचलोय प्रयागराज जवळ. पण इथं गावागावातून आपले भूषण शेट्टी गाडी टाकले. इथं गाड्या गाववाल्यांनी थांबवल्यात, पुढे जाऊन देत नाही. बघू आता काय आहे, कशामुळे जाऊन देत नाही, त्या किती वेळ थांबवतात बघूया. पुढं या भरपूर गाड्या आहेत इकडं. तिथून फक्त 17 किलोमीटर आहे प्रयागराज. आणि इथं जाम झालं आहे गावामध्ये. गाव फुल पॅक झाले. बघूया तर चालत जाऊ आणि बघू कुठं ट्रॉफिक आहे. गाडी येते हलो हलो मागे, तर बघूया कुठं जाम झाले, कशामुळे जाम झाले. डेंजर आहे. तर ये ना इकडं मार. भूषण शेटने आणले आम्हाला गावागावांल्या. नाका जाम करून ठेवली इथं. नाही आणले आम्हाला गावागावांल्या, इकडे फसवले ट्रॉफिक मध्ये.
संता गावांतल्या नको शेवटी टाकू फसलोच आपण पण. मग गावांतल्या नका टाकू. किती 1400 किलोमीटर ना 1400 सगळी ट्रॅफिक काढून आलो औषध ट्रॉफिक भेटली. नाही ते 14 अमोलदाचा बघा 3-4 किलोमीटरचा जाम आहे. बघू आता काय झाले, पुढे जाऊन बघू किती जाम आहे, कुठं जाम आहे. थंड आहे बहुत. याच्यामुळे ट्रॉफिक झाले, समोरनं पण गाड्या आल्यात, रस्ता बारीक आहे आणि दोन्हीकडनं जाम झालाय. चला तर बघूया क्लिअर आपणच करूया आता. नुसतेच लोक मस्त रस्त्यामध्ये थांबल्यात. हे बघा रस्ता का खाली आहे, फालतूक मध्ये ट्रॉफिक करून ठेवले गावामध्ये, नाही यांच्या गावात जाम करून ठेवले. युपी मध्ये गाव काय ट्रॅफिक विफिक नाही आहे, नुसतंच जाम करून ठेवले लोकांनी. ही शाळा गर्दी नाहीये. सुसाट अजून किती सुसाट गाड्या निघल्या पाहिजे. काहीच नाही इथं. बघा आमच्या भाई पुरे येऊन भाईनी ट्रॉफिक क्लिअर केली भाई. मी म्हणजे बस याला महाराष्ट्रात गेल्यावर हवालदार बनवू आपण, ट्रॅफिक हवालदार. तुम्ही क्लिअर केली ना, तुला हवालदारच बनवू आता. या एवढ्या सुसाट गाड्या निघतात फालतू. हा ग फालतू इथे ट्रॉफिक करून ठेवले. युपीचा गाव प्रयागराजच्या 17 किलोमीटर लांब आहे. आम्ही हा मरतील आपल्याला. मस्त नेचर भारी आहे, पण लोक डेंजर आहेत, दादागिरी करतात. आपण जसं गावाला बनताव ना आपल्या इकडं, तसं त्या इकडे गावाला बनतात ना, दादागिरी करतात ना. यूपी के गाव में घूम रहे हम, एक खोर खिडकी ये यांनी फसवला साल्याने आम्हाला. आम्हाला बघा, पब्लिक बघा. हा आहे युपीचा गाव. प्रथम जय श्रीराम. बना दे काम. जय सियाराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय सियाराम. जय श्रीराम. बोल के काही नाही, अफवाह पे ध्यान मत दो. भूषण पे ध्यान दो. भूषण ने गांव में से लाया हमको और ट्रैफिक से बचाया और 20 मिनट ट्रैफिक कर दिया. हा 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 हा. थंडी नाही. चल 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 तू या गावाच्या बाहेर निघून दे. मी बघा आपल्या इकडं बंद झाले आता शेणी बिनी, इकडे चालू आहेत शेणी. लागतील होलीसाठी, होलीला विली लागतील, पानगा करायला लागतील. वसुली शेणी आणू का कोणला. फालतू ट्रॉफिक होत रे. चला रे, एक गाडी थांबल्या अख्ख्या गाडी थांबतात. ताफा निघले बोल ना गाड्यांचा, रोलला जमाना आहे. पैसे मागता प्रत्येक गाडीच्या. बतौरा. ओके. अच्छा मटेरियल आप जाओगे वहाँ आपको मिलेगी. बतौरा गावाचं नाव आहे यूपी मध्ये. नको नको चल. चहा वाटतात, चाय चाय म्हणून ट्रॉफिक. हे चला रे, चहा साठी कनाल ट्रॉफिक केलेली आहे. चहा वाटा आहे ती ट्रॉफिक केली हवी फालतूक मध्ये. लोक वापरा रे. फ्री सेवा यांची. त्यांच्या गावामध्ये ट्रॅफिक पहिल्यांदा जाम झाली असेल ना रे, म्हणून फ्री चहा वाटतं ते. पुण्याचं काम करतात. पुण्य करा, चांगलं आहे. नहीं नहीं भाई, अभी मुंह नहीं धोया अभी तक. चलो जय श्री राम. जय श्री राम. परत आपल्याला थोडी ट्रॉफिक लागले तर दात घासाचा.
कार्यक्रम करून घेऊ तोपर्यंत थोडा पुढे जाऊ. ही ट्रॉफिक लागली परत थोडीशी. ये बाईची कृपा आमच्या ट्रॉफिकची. नाही टोप ना बाई. बघूया कुठं जाम कसा काय हाय. कोण आले आज विमानान. कोणतरी इथंच उतरली बघा इथं ट्रॉफिक झाले. रस्ता एक गाड्या सगळ्याकडनं निघतात ना म्हणून. गाडी आगे आगे होते काय ट्रॅफिक नाही. टी पॉइंट आहे म्हणून ट्रॅफिक झालं. चलो 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 चला. आपली गाडी पण आलेली आहे. आपली गाडी आली इथं. ए हान दादा फटाफट बाबा. त्याला पुढे चालतं आम्हाला इथं. चला चला. ए चल फटाफट. ए झेना फटाफट. बस थोडीशी ट्रॉफिक होती त्यामधून निघलोय आपण. दात घसता हो. मिनिट दात घस चालत तुम्ही दात घसता. ना दात घस. टेन्शन नको घेऊ तू. अंगाची गरज वाटत नाही म्हणा चेहऱ्यावाल्या. भारी नेचर भारी इकडे. चला पुढं बघूया कसं काय आज स्नान करायचं. गाव सज्जन आहे लोक लबाड आहेत. हा गाव सज्जन आहे लोक लबाड आहेत. त्यांच्यामुळे ट्रॅफिक झालेली पूर्ण. ट्रॅफिक केली झाली नव्हती. तर चला पुढे जाऊ भेटूया. तोंड होतं बघ इथं. पियाला पाणी नाही लोकांना ना. तुम्ही बिस्लेरी नाही तोंड ठेवता. वा रे वा. नाही दिसे नुसता धूल ओरा. बाबा बाबा तो नेक्स्ट लेफ्ट काय नुसता धुलोरा. हुशेनी आणले आम्हाला शॉर्टकट मधल्या. हुशेनची सासूरवाडी आहे ना युपी मध्ये. त्याला अख्खं रस्ते माहित आहेत. प्रयागराज मध्ये ट्रॉफिक काहीच नाहीये. फक्त प्रयागराज मध्ये घुसतानाच एंट्रीलाच थोडीशी 5-10 किलोमीटर ट्रॉफिक लागते ना. काय आम्हाला ट्रॉफिक तर लागली नाही. आम्ही कारण की सकाळी पोहोचलो. रात्री प्रवास केला म्हणून सकाळी आलो इथे. नाही तर फुल ट्रॉफिक लागली असते. आता बघू एक गाडी मागे आहे. ते येतील दुपारी. आता निघल्यात तिथून म्हणजे येतील दुपारपर्यंत. बघू त्यांना थांबवतात का कसं काय बघू. चला भेटूया पुढे. पण इथं पोहोचलेलो आहे. हाय सरस्वती हायटेक पार्क प्रयागराज महाकुंभ अरेल घाट. पार्किंग इकडेच आहे. चला आता एकदम जाऊ शेवटला पार्किंग करू आणि बघू. मग इथून संगमावर जाऊ आपण. संगम स्नान करू. चला भेटूया पुढे. चला तर आपण चाललोय संगमवर स्नान करण्यासाठी. अरेल घाट संगम इकडे. पार्किंग करू. पार्किंग खूप मोठी पार्किंग आहे. सुविधा मस्त. सुविधा एकदम मस्त. खूप म्हणजे खूप चांगली केलेली आहे योगीजींनी. किती पण गाड्या आल्या तरी फुल नाही होणार इथे लवकर. पार्किंग खूप मोठी पार्किंग आहे. आणि हा सगळा पार्किंगचा एरिया आहे. स्पेशल महाकुंभ साठी पार्किंग आहे सगळी. चला तर बघूया. पार्किंगला आपल्याला एकदम एंडिंगला आपण गाडी नेऊ म्हणजे तिथे पार्किंग करू. म्हणजे आपल्याला कमी चालायला लागेल. तेव्हा 10 सिटी पण इकडेच आहे. 10 सिटी देवरक अरेल घाट. सीधा जाऊ आता. पार्किंग करू आणि मग पुढे संगमवर जाऊ. शिष्य आहेत एक हात वरती आले बाबाचे. चला नुसते बाईकच आहे तिकडे. तर आपण आता पोचलोय. गाडी पार्किंग केलेली आहे. आता जाऊ. बॅग कपडे एक घेतले आणि जाऊ स्नान करायला संगम मध्ये.